नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हॉटेलसारखी चव असलेले टम्म फुगलेले भटुरे आणि छोले चला घरच्या घरी बनवूया आणि तेही अगदी परफेक्ट मस्त. किती सुंदर दिसतात बघा छोले आपले आणि अगदी घरच्या साहित्यात बनतात. छोले आपण हे 7-8 तास भिजवून त्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन असे मऊ शिजवून घेऊया. भटुऱ्यासाठी आधी पीठ मळूया. 1.5 कप मैदा घेतला, अर्धा कप रवा, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा असं घेऊन हे सगळं आधी मिक्स करूया. अर्धा कप दही घालूया आणि थोडंसं पाणी घालून अगदी सैलसर पीठ मळून घेऊया. छान पीठ मळून झालेलं आहे. थोडं तेल घालूया आणि हे पीठ ना असं थोडं आपटून त्याला अगदी ग्लुटेन तयार करूया आपण. त्याच्यामध्ये हवा तयार होऊ देत असं, म्हणजे छान आपले भटुरे मस्त फुलतील आणि आतून अगदी सॉफ्ट होतील. छोलेसाठी आपण तेल गरम केलं आहे. अख्खे खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची, काळी मिरीचे 2-3 दाणे आणि कांदा घालूया. आलं लसूणची पेस्ट घालूया. इथे ना मी 1 अख्खा टोमॅटो आणि 1 मिरची घालून याची बारीक प्युरी केलेली आहे आणि तीसुद्धा आपण कांदा मऊ झाल्यावर त्याच्यामध्ये घालून घेऊया. छान परतूया. थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. हळद, आपलं घरचा लाल तिखट, धणा जिरा पावडर 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला आणि 2 मोठे चमचे आपण छोले मसाला घालूया. हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी. थोडंसं पाणी घालून घेऊया. आमचूर पावडर घातली आहे इथे मी, दही घातलेलं नाही आहे, त्याच्याऐवजी दही घालू शकता. छोले आपले घालून आपण छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडेसे छोले मी असे स्मॅश केलेत म्हणजे त्याला थोडा ग्रेव्हीला घट्टपणा येईल. पाणी तुमच्या गरजेनुसार घालून आपण झाकण ठेवून हे छान शिजू देऊया. बघा आपले छोले छान शिजलेले आहेत. भाजी तयार झालेली आपली. कसुरी मेथी घालूया वरून आणि कोथिंबीर घालून बाजूला ठेवून देऊया. आता आपण भटुऱ्यांसाठी तयार करूया. भटुऱ्यांसाठी मी 1 गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि सुक्का पीठ लावून त्याला छान आपल्याला हवा तसा आकार देऊन आपण ते लाटून घेऊया. इथे तेल गरम केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण भटुरा छान उलटपालट करून त्याच्यावर थोडं तेल सोडून ना असं छान बघा किती सुंदर फुगलंय ते. असं करून आपण मस्त भटुरे काढून घेऊया. अजिबात तेलकट होत नाहीत हे भटुरे. आपले छोलेही इकडे तयार झालेले आहेत आणि भटुरे चला सर्व करूया आणि मस्त एन्जॉय करा. घरच्या घरी हॉटेलसारखी चव असणारी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट